मुरमाड जमीन शेतकरी मित्रांनो बघा, आता इथे गव्हाची संख्या, गहू कुठं आहे, गहू माझ्या गुडघ्या लागते फक्त, आणि खाली जमीन पूर्णपणे पांढरी शाह झालेली आहे. शाह झाली आहे का दरवर्षी 3-3 वेळेस नांगरणी करणे, 3-3 वेळेस नांगरणी करणे आणि भरपूर प्रमाणात रासायनिक खत आणि शेणखत अजिबात उपलब्ध नाही आहे जमिनीवर. कारण ही जमीन दुसरं कोणतरी करतं तसं बी आहे, पण असं म्हणजे बघा गुडघ्याला गहू लागत आहे फक्त. काय गहू व्हायचं आहे, फक्त गुडघ्याला गहू लागत आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो नियोजन शेतकऱ्यांचं असं जुळणी होत आलं आहे. पूर्णपणे माती रेगूर मुरमाटच आहे, गुडघ्याला गहू लागत आहे आणि काही प्रकारे शेती करण्यात अर्थ राहिलेला नाही. अशी जर 3-3 वेळेस 4-4 वर्षातून नांगरणी केली तर आपल्या शेतीत म्हणजे माती आज दिसते, ही माती कालांतराने तुम्हाला दिसणार नाही. तिथं फक्त मुरुम आणि मुरुम, सगळीकडे मुरुमच होऊन जाईल. ते बघा शेतकरी मित्रांनो मुरुमच माती आणि गुडघ्याला गहू लागत आहे. जय जवान जय किसान. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी SRT शेतकरी शिवहारा केदार. आज तुम्हाला मी अशा शेतकऱ्याकडे घेऊन आलो आहे का ते वर्षातून किमान 2 ते 3 बाऱ्या जमीन नांगरतात आणि ती जमीन नांगरल्यामुळे ती जमीन फक्त आज मुरुम शिल्लक राहिला आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला आज आपला व्हिडिओ का बनवायचा हा, की आपले SRT शेतकरी किती आहेत, आपले SRT टेलिग्राम ग्रुप सकट 5000 शेतकरी आहेत. त्या 5000 शेतकऱ्यांना आपल्याला की समजून सांगायचं की नांगरणीमुळे जमिनीची काय अवस्था होती. तर आपण आपल्या शेतकऱ्याकडे आलो. दादा तुमचं नाव काय सांगा? प्रकाश डोंगरे. प्रकाश डोंगरे. बरं, तुम्ही किती वर्षापासून शेती करता? झाले असते 25-30 वर्ष. 25-30 वर्ष. बरोबर. तुम्ही वर्षातून मग किती वाऱ्या जमिनीची नांगरणी करता? 3दा. 3दा का करता? पहिले मी उन्हाळा नांगरट, कांद्याच्या नांगरट, हा नंतर उन्हाळी नांगरट, उन्हाळी झाल्यानंतर उन्हाळी नांगरट झाल्यानंतर कांद्यासाठी परत हा जी कपाशी वगैरे काय कांदे गहू समजा करायचं तर पुन्हा नांगरट लागतं ना. हा परत नांगरता आणि परत उन्हाळ्यात नांगरत. परत आता उन्हाळ्यात म्हणजे 3 नांगरणी होते तुमची. म्हणजे 3 नांगरणी झाल्यामुळे तुमची जमीन फक्त आता मुरुम शिल्लक राहिला खाली. खाली शेतकऱ्यांना दाखवा आपले मुरुम. हे बघा शेतकरी मित्रांनो, ह्या जमिनीमध्ये फक्त मुरुमच आहे. हे बघा हा मुरुम फक्त आणि फक्त मुरुमच आहे. तर या मुरुमामुळे आपल्याला काय पुढच्या पिढीच्या हातात आपल्याला फक्त मुरुम द्यायची अशी इच्छा आहे तुमची. त्याला माती ठेवायची नाही का? मुरुम खायला खायला मातीच पाहिजे ना. नाही मग माती, मग तुम्ही जमीन नांगरता तर माती राहतच नाही ना. मग आता नांगराची नाही ना. जर तुम्ही ज्या जमिनीला बेड केली आणि शून्य मशागत जर केली तर तुमच्या जमीन सजीव होत चालते. आपलं आता गव्हाचं पीक, आता हे गव्हाचं पीक जसं तुम्ही कापून काढलं, की कापून काढल्यानंतर ते जी जमिनीत मुळ्या राहतात आणि याला कुठल्याही प्रकारची मशागत न करता आपण जर त्यामध्ये कुठल्याही बियाणं टोकन यंत्राने किंवा हाताने लागवड केली आणि तणनाशकाचा वापर करून जर आपण पिकं घेतली तर आपली जमीन सजीव होती. आपल्या जमीन आपल्याला पुढच्या पिढीच्या हातात काय द्यायचं? जमीन, सजीव जमीन, माती द्यायची. तर तुम्ही आज इथं पूर्ण मला मुरमाटात दिसते आणि याला तुम्हाला वापसा लवकर म्हणजे आज जर पाणी दिलं तर किती दिवसांनी पाणी द्यावं लागतं रिपीट परत? त्याला काय 8 आठवड्यात पाणी द्यावं लागतं. नाही आठवडा नाही सर, जमीन मुरमाटी. जर आज पाणी दिलं तर ते परत मग लवकरच पाणी द्यावं लागतं. त्याच्यात पाण्यात चाललं का चपला घालून तरी चिकन नाही लागत, तरी चिकन लागत. म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला एकच महत्वाचं दादा सांगतात त्याप्रमाणे की जमीन नांगरल्यामुळे किती नुकसान होते. आपल्याला शून्य मशागत का करायची, मी आज व्हिडिओ तुम्हाला का टाकतोय आपल्या ग्रुपवर. SRT ते 5000 शेतकऱ्यांना हा ग्रुप व्हिडिओ बघायला मिळणार आहे. का जमीन नांगरल्यामुळे फक्त खाली मुरुमची बघा दाखवा त्यांना. हे बघा हातात घेतला का मुरुमच दिसतो, बाकी काही नाही. मातीचा प्रकारच नाही, फक्त आणि फक्त मुरुम. मग हा मुरुमामुळे काय होतं का आपल्याला पुढच्या पिढीच्या हातात जर सजीव जमीन द्यायची असेल शेतकरी मित्रांनो तर आपल्याला जमीन नांगरणे ही थांबले पाहिजे. जमीन नांगरणी थांब. हो, दुसरा पॉईंट असा की जमीन ज्यावेळेस आपण नांगरतो खोलून आणि ज्यावेळेस पहिला पाऊस होतो आणि पहिल्या पावसामध्ये गडवं पाणी जेव्हा येतं, ते गडवं पाणी नसून तुमच्या अतिसूक्ष्म असे मातीचे कण असतात. ते निघून गेले की तुम्हाला पिढ्यान परत ते मातीचे कण मिळतच नाहीत. मग आपल्याला पुढच्या पिढीच्या हातात देऊन काय जायचं की फक्त मुरमाट, आणि मुरमाटात तुम्ही काहीही करा की बरं तुम्ही रासायनिक खत किती टाकता जमिनीला? एकरी 4 गोण्या रासायनिक खत आहे सगळं. शेणखत काय टाकीतच नाही, शेणखत उपलब्धच नाही तुम्हाला. शेणखतच नाही आणि वरून जमीन रासायनिक खत टाकतात आणि रासायनिक खताने जमीन आणखी कणखर म्हणजे नापीक होत चालत असते. आपली जमीन किती 2 टाळ्या 3 टाळ्या पुढे तेवढं रासायनिक खताने जमीन नापीक होत चालली आणि रासायनिक खत नाईलाजाने त्याला पर्यायी रासायनिक खत टाकावं लागतं. आणि स्वतः शेतकरी नाही तर ते एक गावातील आमचे एक व्यक्ती आहे, त्यांची शेती करतात. त्यांना ते किती पैसे देतात तुम्ही वर्षाचे? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये वर्षाचे ठोका देतात ते.
त्यांची ह्या जमिनीचा. म्हणजे बघा यांना आता त्यांची काय जे जे उरण सुरण ते त्यांचे आता ते आपल्यावर डिपेंड असतं, निसर्गावर आणि आपल्या मेहनतीवर हे डिपेंड असतं शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला आज व्हिडिओ बनायचं कारण हेच होतं की काय की आपण जमीन नांगरल्यामुळे जमिनीचा पोत कसा बिघडत चाललाय. आता हे बघा पूर्ण आता उष्णता किती आहे, त्या उष्णता आम्ही व्हिडिओ करतो उन्हामध्ये, पूर्ण खाली मुरम दिसत आहे तुम्हाला, सगळीकडे मुरमच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला शेतकरी दादांनी सांगितलं पाहिजे, डोंगरे मामाने माहिती दिलेली आहे की शेती कशा पद्धतीने खेळतात की वर्षातून 3 वेळेस नांगरणी होते त्यांची. पण आपण तर मी तर नांगरणी करीतच नाही, आपण तर SRT शेतकरी. मग SRT शेतकरीचं काय आपली होत आहे की आपली माती सूक्ष्म जीवाणू आणि गांडूळ संख्या आपल्या शेतीमध्ये वाढत चालली आहे. याचं कारण माती बलवान तर पीक पैलवान असतं शेतकरी मित्रांनो. आपण माती बलवान करीत चालू. बलवान कशामुळं की शेतकरी जागेलाच कुजवतो, माती जपून ठेवतो. माती वावरात किती जरी शेतीमध्ये पाऊस झाला तर आपल्या शेतीमध्ये फक्त नितळच पाणी व्हायला गेलं पाहिजे, गढूळ पाणी व्हायला गेलं नाही पाहिजे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो मी आज व्हिडिओ बनवत आहे शेतकऱ्यासोबत. शेतकरी आपल्यासोबत आहेत. जय जवान जय किसान.